ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडणे हे कर्तव्य। हर्षवर्धन सपकाळ। बऱ्याच चर्चा महाराष्ट्रभर आहेत, यावर पूर्ण काही झाल्यावरच भाष्य करता येईल। जोपर्यंत खिचडी शिजत आहे तोपर्यंत शिजू द्या। आम्ही महाविकास आघाडीमधून लोकसभा विधानसभा निवडणुका लढलो आहे। आम्ही सोबत आहोत। जी काही परिस्थिती पुढच्या काळात निर्माण होईल त्यावर भाष्य करता येईल। आज काही त्यावर भाष्य करता येणार नाही, कारण सध्या त्यावर कुठली चर्चा नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगत संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, आमच्या राजकारणी करण्याचा निर्णय घेऊन झाला तो निर्णय योग्य आहे। त्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो। काँग्रेसच्या कार्यकर्त्या म्हणून पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडणे हे कर्तव्य आहे, असं सांगितलं। पाहूया पुढे काय सांगतात ते। बऱ्याच चर्चा महाराष्ट्रभर आहेत, मात्र महाराष्ट्राच्या राजकीय चित्रामध्ये यथावकाश ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण झाल्यावरच भाष्य करणं योग्य राहील। तुर्तास ज्या काही खिचडी पकले आहे उसको पकने दो। पण त्या खिचडी बंद दाराआड पकल्या जात असल्यामुळे कुठेतरी संभ्रम निर्माण होत आहे। स्पष्ट करावं शरद पवार साहेबांनी। तो आम्ही आज महाविकास आघाडी म्हणून निवडणुका गत दोन्ही निवडणुका सोबत लढलो आणि महाविकास आघाडी म्हणून आज आहोत। यथावकाश या संदर्भामध्ये जो काही परिस्थिती निर्माण आहे त्यावर भाष्य करणं योग्य राहील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येईन, पण सत्तेच्या बाजूने तर नाही जाणार। आज विषयच नाही तो, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही। संजय राऊतांचा प्रश्न तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात। संजय राऊत म्हटले की पहलगाम हल्ल्यावरून सरकारला सरसकट पाठिंबा देण्याच्या आधी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायला हवा होता। आमच्या कार्यकारिणीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होऊन त्यामध्ये जो निर्णय झाला तो निर्णय हा अत्यंत योग्य आहे आणि तो आम्ही सर्वजण त्या निर्णयाचा आदर करतो। संजय राऊतांवर काय तुमच्यावर? आम्ही आमच्या पक्षाची जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली पण आहे। कुठेतरी संजय राऊत महाविकास आघाडीसोबत राहूनच अनेकदा विरोधात बोलतात। तुम्ही मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, काँग्रेसचा प्रांताध्यक्ष आहे, त्यामुळे माझ्या पक्षाची जी भूमिका आहे ती भूमिका आपल्यासमोर मांडणं हे माझं कर्तव्य आहे। थँक्यू।